नमस्कार मंडळी. तर आजच्या भागामध्ये आपण हे छान झणझणीत असं हिरव्या वाटणातलं खारं वांग कसं बनवायचं ते बघणार आहोत। चवीला तर एकदम खतरनाक लागतंय आणि रेसिपी तर एकदमच सोपी आहे। नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या भागामध्ये आपण हे झटपट होणारं आणि एकदम चविष्ट आणि झणझणीत असं हिरव्या वाटणातलं खारं वांग कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर ही वांग्याची झणझणीत अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुमच्या घरातले सर्वजण बोट चाटून खातील बरं काही भाजी। चला तर मग पटकन वेळ न लावता या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपण ह्या भाजीसाठी जे वाटण लागणार आहे म्हणजे हिरवं वाटण लागणार आहे ते बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। कच्च्याच घेतलेल्या आहेत, भाजलेल्या वगैरे नाहीये। तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। जास्त तिखट पाहिजे असेल तर थोड्या अजून मिरच्या तुम्ही वापरू शकता। तर इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। ओली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि 2 चमचे सुकं खोबरं सुद्धा टाकलेलं आहे। ओलं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल, माझ्याकडे सुकं खोबरं होतं म्हणून मी सुकं खोबरं वापरलेलं आहे आणि 1 चमचा भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर पाहू शकता हे मी बारीक असं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता मी इथं 6 वांगी घेतलेली आहेत, ती स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याला चिरून घ्यायचं आहे। तर वांगी इथे धुवून घेतलेली आहेत। तर अशी काटेरी वांगी घ्यायची म्हणजे छान चवीला लागतात भाजी बनवल्यानंतर। आता इथं वांग्याचे देठ भरपूरच लांब आहेत, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी ह्याच्यातले अर्धे अर्धे देठ कापून घेणार आहे। तर अशा प्रकारे पूर्ण वांग्यांचे देठ आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तर इथं मी सर्व वांग्यांचे देठ अर्धे कापून घेतलेले आहेत। आता ह्या वांग्यांना आडवे उभे असे काप आपल्याला पाडून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आडवे उभे काप पाडायचे आहेत आणि एखादं वांग वगैरे किडलेलं असेल तर ते सुद्धा आपल्याला पटकन दिसून येईल। तर एक 2-2 काप मी प्रत्येक वांग्याला अशा प्रकारे पाडून घेते। एखादं किडलेलं वगैरे वांग असेल तर ते सुद्धा आपल्याला पटकन कळून येईल, त्याच्यामुळे काप पाडल्यानंतर ते चेक सुद्धा करा। तर पाहू शकता हे वांग मी घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये एक वांग किडलेलं होतं, तर हे आपल्याला फेकून द्यायचं आहे। चाकू सुद्धा परत मी धुवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर राहिलेल्या वांग्यांना सुद्धा असे आडवे उभे काप आपल्याला पाडून घ्यायचे आहेत। तर आपल्या वांग्यांना काप पाडून झालेले आहेत। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे होईल इतकं तेल टाकलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की आपण जी वांगी काप पाडून घेतलेली होती ती या तेलामध्ये टाकायची आहेत। तर ही वांगी या तेलामध्ये आलटून पलटून आपल्याला 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायची आहेत। आता वांग्यांवरती थोडंसं पाणी होतं, ते तेलामध्ये टाकल्यानंतर भरपूरच बाजूला उडत होतं म्हणून मी झाकण ठेवलं आणि 1 मिनिटभरासाठी वांगी अशीच वाफवून घेतली। जर वांगी पुसून तुम्ही तेलामध्ये टाकला तर झाकण वगैरे ठेवायची काहीच गरज नाही आहे। तर अशा प्रकारे आलटून पलटून सर्व साईडने ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत। तर ही वांगी भाजण्यामागचं कारण म्हणजे आपण जेव्हा या वांग्यांना फोडणी देणार आहोत तेव्हा ती मसाल्यामध्ये पटकन शिजली जातात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात, त्याच्यामुळे अशा प्रकारे ही वांगी भाजून घ्या। आणि आता ही वांगी मी तेलातून काढून घेतलेली आहेत। आता त्याच कढईमध्ये आणखीन थोडं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं सुद्धा मी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 कांदे बारीक चिरून टाकायचे आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर आता हे कांदा भाजतच आहे, त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 पाव चमचा होईल इतका हिंग सुद्धा टाकलेला आहे। आता ह्याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर आपला कांदा व्यवस्थित भाजलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून फोडणी परत एकदा परतून घेतलेली आहे आणि आपण जे हिरवं वाटण बनवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर हे पूर्ण वाटण मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्या मसाल्याला आता फोडणीमध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर 1-2 ते 3 मिनिटांमध्ये ह्या मसाल्याला छान असं तेल सुटतं। लो फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर पाहू शकता मसाल्याला साईडून छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण जी वांगी भाजून बाजूला ठेवलेली होती ती वांगी ह्याच्यामध्ये टाकायची आहेत आणि वांगी सुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत। आता ही वांगी मसाल्यामध्ये टाकल्यानंतर आणखीन 1 मिनिटभरासाठी मसाल्यासोबतच ही वांगी परतून घ्यायची आहेत। तर 1 मिनिटभरासाठी ही वांगी मी परतून घेतलेली आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। शक्यतो कोमट किंवा गरम पाणी टाका म्हणजे भाजीला रंग अगदी सुरेख येतो। तर मी कोमट पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि वांगी परतून घेतलेली आहेत। आता पाणी कोमट टाकल्यामुळे पटकन ह्याला उकळी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने जिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। आता हे मसाला टाकून परत एकदा ही वांगी आपल्याला हलवून घ्यायची आहेत। तर वांगी आता मी परतून घेतलेली आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवून
ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. तर एक गरज वाटल्यास मध्ये मध्ये तुम्ही 1-2 वेळा हलवू शकता किंवा पाणीसुद्धा टाकू शकता. तर एक 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली वांगी छान अशी शिजून तयार होतात. पाहू शकता रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आणि तुम्हाला जर ग्रेव्ही थोडी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा घट्ट पाहिजे असेल तर ग्रेव्ही तुम्ही घट्टसुद्धा करू शकता. तर मी अशा प्रकारे थोडी घट्टसर अशी ग्रेव्ही याची ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे आपली छान झणझणीत अशी हिरव्या वाटणातली खारी वांगी तयार आहेत. तुम्ही ही चाकूच्या साहाय्यानं शिजली की नाही ते सुद्धा चेक करू शकता. तर अशा प्रकारे ही आपली खारी वांगी तयार आहेत. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हो, जर तुम्ही ही रेसिपी जर ट्राय केली असेल तर मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कशी झालेली होती. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.